नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे आपल्या परिश्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहे समभुज त्रिकोण. त्रिकोणाचे जे काही 6 प्रकार आहे त्या 6 प्रकारापैकी पहिला जो प्रकार आहे तो बघणार आहे आज आपण. कुठला? तर समभुज त्रिकोण. आता या नावामध्येच पहा दिलेला आहे समभुज त्रिकोण. ठीक आहे, या नावामध्येच दिलेलं आहे की सम म्हणजे काय तर सारखा आणि भुज म्हणजे काय तर बाजू. या ठिकाणी पहा आम्ही एक त्रिकोण काढलेला आहे. या ठिकाणी हाच आहे समभुज त्रिकोण. तर लक्ष द्या, भुज म्हणजे काय? हा बाजू. ठीक आहे ना. या कशा आहे? साधारणतः या तिन्ही बाजू कशा आहेत? सारख्या आहे. हे लक्षात. मग आपण याला नाव देऊन देऊ. पहा, हा ए, हा बी आणि हा सी. हे नाव दिलंय मी ए बी सी. कोण? ए बी सी म्हणू आपण याला. ठीक आहे ना. मग यामध्ये पहा मी आताच म्हटलं तुम्हाला या बाजू कशा आहेत? सारख्या. मग आपण याचे गुणधर्म पाहू पहिले. काय काय पाहू? तर पहिले गुणधर्म पाहू. ठीक आहे, याचे गुणधर्म काय? नंबर 1, लक्ष द्या, याच्यावरून आपल्याला असं लिहिता येईल बाजू ए बी असं म्हणू आपण. ए बी याला नाव देऊ ए बी, नाही का. बाजू ए बी बरोबर बाजू बी सी, बी सी बरोबर बाजू ए सी असं आपण लिहू शकतो. बाजू काय तर ए सी. हे लक्षात तुमच्या. म्हणजे ह्या सर्व बाजू कशा सारख्या आहेत. बाजू ए बी बरोबर लिहिलं मी, बी सी बरोबर ए सी. म्हणजे तिन्ही बाजू कशा ह्या सारख्या आहे म्हणून याला काय म्हणतात? समभुज. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आपण असंही म्हणू शकतो पहा, साधारणतः जेव्हा हे बाजू सारख्या आहे तर हे जे कोण आहे हे कोणही सारखे असायला पाहिजे. हे कोणही कसे असायला पाहिजे? सारखे असायला पाहिजे. मग आपण असं म्हणू शकतो, समजा हा जर कोण आपल्याला वाचायचा असेल तर असं म्हणू शकतो कोण ए बी सी. येतं लक्षात? कोण ए बी सी. किंवा शॉर्ट मध्ये म्हणायचं असेल तुम्हाला तर असं म्हणू शकतो. नंबर 2 पहा, गुणधर्म दुसरा बघू आपण. कोण ए असं म्हणू शकतो आपण. कोण ए बरोबर कोण बी बरोबर कोण सी असं आपण म्हणू शकतो. हे लक्षात. म्हणजे सारखे आहे ना तिन्ही कोण. 1 2 3 तिन्ही कोण सारखे आहे. कोण ए बरोबर कोण बी कोण सी बरोबर आपण एकरूप म्हणतो. त्याला काय म्हणतो? एकरूप. एकरूप म्हणण्यापेक्षा बरोबर लिहिलं तरी ते सारखंच होईल. ठीक आहे ना. चला, त्यानंतर तिसरा गुणधर्म आपण असं पाहू शकतोय की जर आपण त्रिकोणाच्या अंतर्बाजू हे जे पूर्ण आहे त्रिकोण कितीचा असतो? 180 अंशाचा असतो. किती अंशाचा असतो? 180. मग बाजू पहा, कोण किती? 1 2 3. मग याला जर 3 ने भागितलं आपण तर काय मिळते तुम्हाला उत्तर? हे 60 अंश मिळते. काय मिळते? 60 अंश. याचा अर्थ काय? तर हा कोण आणि हा कोण प्रत्येकी किती अंशाचा असायला पाहिजे? 60 अंशाचा. मग आपण असंही लिहू शकतो पहा या ठिकाणी. नंबर 3 गुणधर्मामध्ये लिहून घेऊ आपण. पहा, कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर 180 अंश. एका लक्षात तुमच्या काय दिला? कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर 180. तिन्ही याची बेरीज किती? 180. मग आपण असे लिहू शकतो. यावरूनच असं लक्षात येईल तुमच्या. पहा, गुणधर्म नंबर 4 देतोय मी. पहा, कोण ए एकरूप कोण बी एकरूप कोण सी बरोबर काय तर 60 अंश. या पद्धतीने लिहू शकतो आपण. पहा, कोण ए कोण बी कोण एकरूप आहे. प्रत्येकीची रेट किती आहे? 60. हे लक्षात तुमच्या. म्हणजे एकंदरीत हे लक्षात येईल आपल्या. पहा, आता परत एकदा सांगतो आहे की समभुज भुजा म्हटल्यानंतर काय? ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी. तिन्ही भुजा सारख्या. यामध्ये काय? कोण सारखे. पहा, ए कोण किंवा कोण ए कोण बी आणि कोण सी हे सारखेच आहे. त्यानंतर पहा, कोण ए अधिक बेरीज केली अधिक कोण बी अधिक कोण सी यांची बेरीज किती? 180. ठीक आहे ना. त्यानंतर आपण याच्यावरूनच हे लिहिलं आहे. पहा, कोण ए बरोबर कोण बी बरोबर कोण सी. म्हणजे या प्रत्येकाची रेट किती आहे? तर 60 अंश. हे लक्षात. हे झाले या समभुज त्रिकोणाचे गुणधर्म एकंदरीत. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त आता हे एक लक्ष देईल तुमच्या की जेव्हा हा जो कोण आहे हा एखादा कोण पहा, हा किंवा हा कोण पहा, कुठलाही कोण, हा जर कोण 60चा असेल म्हणजे याला आपण त्रिकोणाचा अंतरकोण म्हणू. काय म्हणू? त्रिकोणाचा अंतरकोण. हा जर 60 असेल, पहा लक्ष द्या, हा जर 60 असेल तर मला एक सांगा हा कोण कितीचा? हे जर सरळ रेषा आपण टाकली. ठीक आहे. आता पहा 60चा तर हा कितीचा असायला पाहिजे? हा असायला पाहिजे 120 चा. याच्या लक्षात. कारण ही जी सरळ रेषा असते ही कितीची असते? 180 ची असते. येतात लक्षात. 180 मग 120 आणि 60 हे किती झाले? दोन्ही गुण
180 साठी येईल लक्षात तुमच्या. म्हणजे त्रिकोणाचा अंतरकोन हा कितीचा असतो 60चा. या त्रिकोणाचा समभुज फक्त समभुज त्रिकोणाचा अंतरकोन जर 60चा आहे तर बाह्यकोन कितीचा असायला पाहिजे 120चा. प्रत्येकी याचाही काढा तुम्हाला 120 याचाही काढा 120च मिळेल. येईल लक्षात. बाह्यकोनाचे गणित जेव्हा येईल तेव्हा आपण पाहू. ठीक आहे ना. म्हणजेच काय अंतरकोन 60चा आणि बाह्यकोन 120 अंशाचा असतो हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता याच्यावर आधारित जे काही एक्झाम मध्ये प्रश्न विचारलेले आहेत ते आपण पाहू. ठीक आहे. तर लक्ष द्या काळजीपूर्वक. पहा लक्ष द्या. या ठिकाणी समभुज त्रिकोण काढला आहे मी आणि त्या बाजूला सूत्र लिहिले आहे त्याचे. ठीक आहे ना. तर लक्षपूर्वक पहा. याला नाव देऊन देऊ आपण. काय देऊ पहा. ए बी सी. याला नावे देतोय मी ए बी आणि सी. ओके. आता याच्यामध्ये समभुज म्हटल्यानंतर ह्या बाजू कशा आहेत तर सारख्या आहेत. ठीक आहे. एकंदरीत त्याच्या व्यतिरिक्त आता ही जी मधातून लंब टाकू आपण या ठिकाणी अशा पद्धतीचा. ठीक आहे. या त्रिकोणाला सारख्या दोन भागामध्ये विभागेल. ठीक आहे ना. पहा लक्ष द्या. या ठिकाणी ठीक आहे. आणि याला नाव आपण एखादं देऊन देऊ डी. याला नाव काय देऊ तर डी नाव. ठीक आहे ना. आज नावला डी. आता पहा यामध्ये याला काय म्हणू शकतो आपण तर उंची. याला काय म्हणायचं आहे तर उंची. ठीक आहे. या ठिकाणी लिहून टाकतोय मी काय उंची. आणि याला काय म्हणायचं आहे तर पाया. मग आपण एकंदरीत असं इथे लिहू शकतो. पहा पाया म्हणजे काय. पाया कशाला म्हणू आपण तर बी सी. बरोबर काय बी सी हा पाया झाला. त्यानंतर उंची जर काय म्हटलं तर काय ए आणि डी. उंची जर काय म्हटलं तर ए आणि डी. ए डी. येईल लक्षात तुमच्या. ठीक आहे. आता याच्यावरून पहा परिमिती सूत्र दिलंय आपल्याला साधारणतः. पहा परिमिती काय तर 3 गुणिला बाजू. ठीक आहे. त्रिकोण शिकवताना मी तुम्हाला सांगितलं आहे परिमिती काय असते तर या सर्व बाजूंची काय असते बेरीज. ही सर्व बाजूंची बेरीज. बाहेरील हे जे दिसत आहे तुम्हाला यांची काय तर बेरीज. ठीक आहे. आता साधारणतः ही 3 बाजू 1 2 आणि 3 बाजू आहे. 3 गुणिला बाजू असं दिलं आहे. ठीक आहे ना. याच्या व्यतिरिक्त उंची. ठीक आहे. उंची म्हणजे काय तर ही उंची आणि क्षेत्रफळ. आता क्षेत्रफळ म्हणजे काय तर साधारणतः जे वेगवेगळे डेफिनेशन पण या ठिकाणी आपण लक्षात घेऊ. पहा हा जो आतमधला जो एरिया दिसत आहे तुम्हाला आतमधला हा पूर्ण एरिया म्हणजेच काय तर याचं क्षेत्रफळ. हे लक्षात. पूर्ण एरिया म्हणजे काय तर क्षेत्रफळ. हे एकंदरीत लक्षात. आता याच्यावर आधारित आपण प्रश्न पाहू. ठीक आहे. चला तर हे काढून टाकू. पहिला प्रश्न पहा. समभुज त्रिकोणाची उंची 18 वर्गमुळात 3 आहे तर त्या त्रिकोणाची परिमिती किती. तर त्या त्रिकोणाची परिमिती किती. बघा या पद्धतीचा तो प्रश्न आहे आपल्याला. काय म्हणतात काय काढायचं आपल्याला परिमिती काढायची आहे हे लक्षात घ्या. प्रश्न कसा आहे पहा. समभुज त्रिकोणाची उंची. हे बघा उंची सूत्र आहे. उंची 18 वर्गमुळात 3 आहे तर त्या त्रिकोणाची परिमिती काढायची परिमिती आहे पण दिलेलं काय आपल्याला उंची दिलेली आहे. मग उंचीचं सूत्र लिहून टाकतोय पहा जसं तसं हा उंची. ठीक आहे. या ठिकाणी लिहितोय मी उंची. ठीक आहे. बरोबर काय सूत्रानुसार पहा वर्गमुळात 3/2 गुणिला बाजू. गुणिला काय बाजू. पहिले जे म्हटलं त्याचं सूत्र लिहून टाकायचं त्याच्यावरून आपल्याला रेट काढता येते. पहा आता उंची दिलेली आहे त्याने किती दिली आहे 18 वर्गमुळात 3. या ठिकाणी लिहितोय मी 18 वर्गमुळात किती 3. बरोबर हे लिहून टाकू. पहा वर्गमुळात 3/2 गुणिला काय तर बाजू. तर बाजूच्या ठिकाणी आपण x घेऊ शकतो. ठीक आहे ना. तर पहा बाजूच लिहून घेतलाय मी किंवा या ठिकाणी x घेतलाय. सोपं जाईल थोडं. ठीक आहे. x घेतोय बाजूच्या ठिकाणी. मग काय बरोबर x ची रेट काढायची आपल्याला. या x ची रेट काढायची. x या ठिकाणी लिहितोय. ठीक आहे ना. हे जशीच्या तसं लिहून टाकतो 18 वर्गमुळात 3. आता मला सांगा अंशामध्ये वर्गमुळात 3 हे कुठे येईल तर छेदामध्ये येईल. वर्गमुळात 3 हा कुठे येईल छेदामध्ये येईल. ठीक आहे. हे 3 आणि हा जो 2 आहे हा कुठे जाईल तर या ठिकाणी अंशामध्ये जाईल. हे लक्षात. म्हणजे हा वर्गमुळात 3 कटला काय झाला 18 दुणे किती 36. म्हणजे x ची रेट किती म्हणजे बाजू किती मिळाली तुम्हाला 36. बघा या ठिकाणी तुम्ही 36 बरोबर x. हे काय कशामध्ये एककात राहील सेमी एककात राहील. काय ठिकाणी बाजू तुमची 36
आता या गणितामध्ये उत्तर 36 नाही राहणार. यांनी काय म्हटलंय आपल्याला, तर परिमिती काढा. ही बाजू मिळाली आहे, मग बाजूला पहा काढून घेऊ आपण, ठीक आहे ना. बाजू निघाली आहे पहा. आता परिमिती सूत्र काय आपल्याकडे पहा, हे लिहून घेतो मी. परिमिती बरोबर काय, तर 3 गुणेला बाजू, 3 गुणेला बाजू, ठीक आहे. मग परिमिती काढायची आहे. परिमितीच्या ठिकाणी x लिहितोय मी, x बरोबर 3 असाच लिहून घेतोय. बाजू आपल्याकडे आहे किती, 36. या ठिकाणी लिहितोय मी 36. ओके, चला काय होईल यांचा गुणाकार म्हणजे निघालेली काय राहील आपली परिमिती. तर x बरोबर काय, 3 सक 18, 1 राहिला, 3 त्रिक 9 आणि 1 10. हे लक्षात. एकंदरीत जे परिमिती आहे ते किती आहे, 108 सेमी एकक, ठीक आहे ना. काय तर सेमी, या ठिकाणी लिहून टाका सेमी. हे लक्षात तुमच्या. म्हणजे या गणिताचं पहा, जर बाजू म्हटलं तर किती निघते, 36. एवढं म्हटलं तरी हे सांगू शकता तुम्ही बाजू 36. पण त्यांनी काय विचारलं तुम्हाला, परिमिती. पण बाजूवरून आपल्याला परिमितीही काढता येते. आपण एकंदरीत 2 सूत्र या ठिकाणी वापरलं आहे. कुठले, उंचीचं एक आणि परिमितीचे, ठीक आहे ना. एकंदरीत या गणिताचं आपलं उत्तर काय आहे, तर 108 सेमी. ओके, चला नंतरचं गणित पाहू. पहा, लक्ष द्या. प्रश्न दुसरा काय म्हटलाय पहा, समभुज त्रिकोणाची परिमिती 54 सेमी आहे. किती आहे, 54 सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ काढा. काय काढा, क्षेत्रफळ काढा. परिमिती दिली आपल्याला, किती दिली, 54 सेमी. याच्यावरून पहिले आपण बाजू काढून घेऊ, ठीक आहे ना. पहा, लक्ष द्या. परिमिती म्हटलाय, परिमिती लिहून घेतोय मी. पहा, परिमिती बरोबर परिमिती सूत्र पहा दिलाय, 3 गुणेला बाजू या ठिकाणी लिहून घेतोय. 3 गुणेला काय तर बाजू. ओके, आता मला सांगा परिमिती दिली आहे आपल्याला किती, 54. याच्या ठिकाणी परिमितीच्या ठिकाणी काय लिहून घ्यायचं आपल्याला, 54 बरोबर काय, हे 3 गुणेला बाजू. बाजूच्या ठिकाणी लिहितोय मी x, ठीक आहे ना. बाजू लिहिलं तरी चालतंय, पण x लिहायला वेळ लागत नाही, बाजू लिहायला वेळ लागते, म्हणून x वापरायचा त्या ठिकाणी, ठीक आहे ना. पहा, लक्ष द्या. हा x, हा 54 असाच भागाकारात काय तर हा 3, इथे गुणाकारात आहे, भागाकारात घेऊन घेऊ. म्हणजे काय पहा, 3 1 3, 2 राहिले, 3 8 24. याचा अर्थ बाजू किती मिळाली तुम्हाला, 18. 18 काय, सेमी एकक आहे. कोणत्या एककात, सेमी एककात. येईल लक्षात. आता बाजू मिळाली आपल्याला. याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे, बाजूला घेऊन घेऊ आपण. पहा, क्षेत्रफळाचं सूत्र दिलं आहे, वर्गमुळात 3/4 बाजूचा वर्ग, ठीक आहे ना. या ठिकाणी लिहून घेतो पहा, क्षेत्रफळ पूर्ण लिहून घ्यायचं, काही प्रॉब्लेम. क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिला बाजूचा वर्ग. येईल लक्षात. हे झालं सूत्र. आता याच्यामध्ये आपल्याला बाजू मिळाली आहे 18, ठीक आहे ना. किमती वाढू, यांनी क्षेत्रफळ विचारलाय, क्षेत्रफळाच्या ठिकाणी ठेवता येतं की x बरोबर पहा, वर्गमुळात 3/4 बाजू किती आहे, 18. 18चा वर्ग लिहिण्यापेक्षा काय कराल, 18 गुणिला 18 असं लिहून टाका, काहीही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे ना. चला तर त्यानंतर पाहू. आता हा भागून टाकू. पहा, याच्या निम्य 2 म्हणजे 2 दुणे 4, 2 9 18, 2 चा पाडा, परत 2 1 2, 2 9 18. म्हणजे राहाला काय आता तुम्हाला पहा, 9 9 किती, 81. म्हणजे वर्गमुळात 9 9 वर्गमुळात 3 आणि 9 9 81. मग हे एक लक्षात ठेवा, हे वर्गमुळात 3 सुरुवातीला लिहायचं नसते. पूर्णांक जो असतो तो पहिले लिहायचा असतो, पूर्णांक, ठीक आहे ना. म्हणजेच काय, x ची रेट पहा, x बरोबर काय, 9 9 81 पहिले हे लिहून टाकायचे आणि वर्गमुळात 3 हे जसेच्या तसे ठेवून द्या. म्हणजे आपलं क्षेत्रफळ किती, हे काय, 81 वर्गमुळात 3. हे लक्षात. काय केलं, पहिले आपण परिमितीवरून बाजू काढली, तेच बाजूला यूज केला आणि क्षेत्रफळ काढलं. हे लक्षात. उत्तर काय गणिताचं, तर 81 वर्गमुळात 3. हे लक्षात. चला याच्यानंतरचं गणित बघू. पहा, लक्ष द्या. प्रश्न क्रमांक हा काय, तर 3. समभुज त्रिकोणाची उंची 10 वर्गमुळात 3 सेमी असेल तर क्षेत्रफळ किती असेल. काय काढायचं आहे आपल्याला, क्षेत्रफळ काढायचं आहे, पण दिलेलं काय आपल्याला, उंची, ठीक आहे ना. आता पहा, उंचीचं सूत्र वापरायचं आहे. आपल्याला कुठलं सूत्र वापरायचं आहे, उंचीचं. तर उंची या ठिकाणी, उंची बरोबर वर्गमुळात 2 गुणिला काय तर बाजू. हे लक्षात. आता उंची दिली आहे त्यांनी किती, 10 वर्गमुळात 3. हे लिहून घेतो या ठिकाणी. पहा, 10 वर्गमुळात 3 बरोबर काय, वर्गमुळात 3/2 गुणिला काय बाजू. बाजूच्या ठिकाणी काय लिहित असतो आपण, x, ठीक आहे. तर लक्ष द्या, रेट आपल्याला x ची पाहिजे, हा x असंच लिहून घ्या. या ठिकाणी 10 वर्गमुळात 3 मी असाच लिहिला. छेदामध्ये काय येईल, तर वर्गमुळात 3 छेदामध्ये येईल, ठीक आहे ना.
हे छेदामध्ये लिहून घेतोय वर्गमुळात 3 आणि हा 2 छेदामधला पुढे जाईल अंशामध्ये गुणिला काय तर 2. ओके, हा वर्गमुळात 3 कटला. त्यानंतर 10 दुणे 20, हे 20 काय असायला पाहिजे आपलं 20 बरोबर x. 20 हे काय असायला पाहिजे बाजू, म्हणजे हे काय सेमी एककात. ओके, हे लिहून टाका 20 सेमी एककात. ही काय निघाली आपली बाजू. मग या बाजूवरून काय काढायचं आपल्याला क्षेत्रफळ. हा बाजूला घेऊन घेऊ. क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे तुम्हाला, काय दिलेलं आहे पहा, लिहून टाका जशीच्या तसं. क्षेत्रफळ बरोबर काय वर्गमुळात 3/4 इथे बाजूचा वर्ग, काय बाजूचा वर्ग. हे एकंदरीत लक्षात. आता पहा क्षेत्रफळ काढायचं आहे, सूत्र दिलं आपण सूत्र लिहून घेतलं. त्यानंतर किमती मांडून घेऊ. पहा क्षेत्रफळाच्या ठिकाणी x हा वर्गमुळात 3/4 गुणिला बाजूचा वर्ग. बाजू किती निघाली 20, म्हणजे काय 20 गुणिला 20. 20 चा वर्ग माहिती आहे तुम्हाला 400, पण काय कराल 20 गुणिला 20 असं लिहून टाका, सोपीच आहे. ठीक आहे, चला तर x बरोबर काय. आता या ठिकाणी 4 ने याला भाग देतोय मी. 4 1 4, 4 5 20. बघायची मी सांगितलं सुरुवातीला वर्गमुळात वगैरे लिहायचं नाही, सुरुवातीला पूर्णांक लिहायचे. म्हणजे काय 20 5 100 हे लिहून टाकायचे. पहा 20 5 काय तर 100 आणि वर्गमुळात काय 3. म्हणजे आपलं उत्तर हे कशात निघल तर क्षेत्रफळ म्हटल्यानंतर चौसेमी एककात. काय तर चौसेमी एककात. ठीक आहे. आणि हे आहे आपलं क्षेत्रफळ काय 100 वर्गमुळात 3. एकंदरीत आलं लक्षात तुमच्या. पहा या ठिकाणी दिलेलं आहे, हे उंचीवरून आपण काय काढून घेतली पहिले बाजू, आणि बाजूवरून परत क्षेत्रफळ काढलं आहे. हे लक्षात. चला तर हे लिहून टाका. याच्या नंतरचा प्रकार बघू आपण, प्रश्न बघू. पहा लक्ष द्या, प्रश्न असा आहे, प्रश्न क्रमांक 4. समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेमी. ते बाजू दिली आहे. बाजू किती दिली आपल्याला 12 सेमी असेल तर उंची व क्षेत्रफळ काढा. काय काढायचं दोन्ही काढायचं आपल्याला, उंची आणि क्षेत्रफळ काढायचं आहे आता. ठीक आहे ना. तर लक्ष द्या, उंची म्हटलंय सुरुवातीला, नंतर म्हटलंय क्षेत्रफळ. उंचीचं सूत्र वापरून घेऊ. उंची बघा हे लिहून घेतोय मी. उंची बरोबर काय तर वर्गमुळात 3/2 गुणिला काय तर बाजू. ओके, हे झालं आपलं सूत्र कशाचं उंचीचं. उंची काढायची आहे, x मांडून घेतोय बरोबर. हे जशीच्या तसं लिहून टाकायचं. ठीक आहे, कारण आपल्याला काय दिलंय त्यांनी बाजू दिली आहे. किती दिली बाजू 12. या ठिकाणी 12 लिहून द्या. ठीक आहे ना. आता भाग जातो बा बे 12 बस झालं गणित. एवढंच आहे. आता काय म्हटलंय त्यांनी, आपण पहा नेहमी सांगतोय तुम्हाला, पहिले पूर्णांक पहिले लिहायचा, नंतर वर्गमुळातली संख्या. म्हणजे काय x बरोबर काय तर हे 6 आणि वर्गमुळात काय 3. हे काय झालं आपलं, हे काय झाली आपली उंची. हे लक्षात. आता उंची तर काढली आपण, सोबतच त्यांनी काय म्हटलं उंची व क्षेत्रफळ काढा. मग क्षेत्रफळ काढा म्हटलं म्हणून बाजूला आपण क्षेत्रफळाचं सूत्र लिहू दे. तर पहा क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिला बाजूचा वर्ग. बाजूचा काय तर वर्ग. लक्षात असू द्या, क्षेत्रफळ काढायचं आहे. या ठिकाणी x बरोबर काय वर्गमुळात 3/4. फक्त रेट या ठिकाणी मांडायचे आपल्याला. काय 12चा वर्ग म्हणजे काय हे 12 दिले तिने बाजूचा वर्ग करून टाकू. म्हणजे 12 गुणिला 12 या ठिकाणी लिहून टाकू. ठीक आहे ना. वर्ग संख्या माहिती आहे तुम्हाला, वर्ग माहिती आहे. 12चा वर्ग किती 144. ते न लिहिता काय करायचं 12 गुणिला 12 सोपं जाईल आपल्याला. म्हणजे काय करता येईल पहा आता x बरोबर 4 1 4 4 त्रिक 12. आता पहिले काय लिहायचं यांचा गुणाकार 12 त्रिक 36. हे पहिले लिहून टाकू काय तर 36 आणि वर्गमुळात काय राहिलं ते 3. हे काय झालं आपलं क्षेत्रफळ कशात चौसेमी. येतं लक्षात. चला लिहून टाका. हे क्षेत्रफळ झालं आणि हे काय झालं तर उंची. उंची कशात सेमी एककात. हे लक्षात. चला तर लिहून टाका. याच्या नंतरचा प्रश्न बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रश्न नंबर हा 5. एका समभुज त्रिकोणाची बाजू किती दिली आहे 20 सेमी असेल तर त्रिकोणाची परिमिती किती. तर परिमिती किती म्हणजे काय त्रिकोणाची परिमिती किती. तर लक्ष द्या, अतिशय सोपे प्रश्न आहे पण एक्झाम मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. पहा लक्ष द्या थोडं. बाजू जर 20 सेमी असेल आणि समभुज आहे, समभुज एक बाजू 20 ची असेल तर तिन्ही बाजू कितीची असेल 20 20 20 म्हणजे 60 उत्तर असायला पाहिजे. मग सरळ सरळ परिमिती विचारली आहे तिने. मग परिमिती ते लिहून घेऊ आपण, ही लिहायची गरज नाही. तरी पहा परिमिती बरोबर काय 20 गुणिला 3 किंवा 3 गुणिला बाजू. म्हणजेच काय करता येईल तुम्हाला 3 गुणिला 20 या ठिकाणी. हे लक्षात. काय करता येईल परिमितीच्या ठिकाणी x बरोबर काय 3 दुणे किती 6 आणि हा एक 0. एकंदरीत आपली परिमिती किती निघाली 60 सेमी. किती निघत आहे तर 60 सेमी. लक्षात. अतिशय सोपी प्रश्न आहे.
20 सेमी एक बाजू आहे आणि आपल्याला 3 बाजू मोजायच्या आहे. एक हे 20 20 20 म्हणजे एकंदरीत किती झाले ते 60 सेमी. ठीक आहे ना. खूप सोपी प्रश्न होता हा. तर लक्षात घ्या, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबून जाऊ आणि यानंतरचा जो व्हिडिओ बनेल आपला तो समद्विभुज त्रिकोणाचा असेल. ठीक आहे. ज्या कोणीही विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून टाका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. ठीक आहे. चला तर थांबून जाऊ.